महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित आकृतिबंध लेख संग्रहातून उमा लोकापुरे. हल्ली हे झाड कोणाचं तरी स्मारक झाल्यासारखं वाटतं. माणूस मेल्यानंतर जसं मोठेपण कळायला लागतं तसं या झाडाचं झालंय. क्लासरूमच्या खिडकीतून दिसणारं हे झाड तसं उंचच. सर्वजण या झाडाला जपतात, त्याच्या ताठरपणामुळे तरी किंवा उंचीमुळं. गोल गरगरीत खोड, शेंड्यालाच फक्त हिरवी पानं दिसतात. वादळं आली, पाऊस कोसळला, झाड मात्र जसंच्या तसंच उभंच, अगदी ताठरपणे. एका सकाळची गोष्ट. वर्गात शांतता होती. सुई पडली तरी तिचा आवाज यावा. हळूहळू माझे डोळे खिडकीतून बाहेर गेले. सगळं झाड डोळ्यात भरून घेतलं. काजळ भरावं तसं. खिडकीतून बाहेर गेलेले डोळे पुन्हा आत आले. चोर पावलांनी वर्गभर ते फिरू लागले. डोळ्यांनी सकाळी क्लासरूममध्ये बरंच काही बघितलं. हलकट मुलांच्या तावडीतून न सुटलेल्या कॉलेजच्या भिंती, झुरळाच्या टांगड्या एकात एक गुंतवून काढलेलं चित्र, पाठीमागच्या भिंतीवर कोळशानं रंगवलेलं कुत्रा कुत्रीचं चित्र, उजव्या कोपऱ्यात कीटकानं विणलेल्या जाळ्यात अडकून पडलेल्या कोळ्याच्या धडपडीचं चित्र रंगवीत असतानाच नेमकी पांढरी पाल खुर्चीवर टपकन येऊन पडली. रात्रभर दिव्याच्या प्रकाशात गपागप गिळलेले उडते किडे पालीच्या पोटात चिरनिद्रा घेत होते. समोरच्या गॅलरीत त्यावेळी एक दाढीवाला गांधी प्रार्थना म्हणत होता. त्याच्या अंगावर खादीचे जाडेभरडे कपडे होते. पांढऱ्या कपड्यात मढवलेल्या देहाचा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता. तो होता कॉलेजचा संस्थापक. देशासाठी केलेल्या त्यागाचा मोबदला म्हणून स्वातंत्र्य सैनिकाचं मिळणारं मानधन घेणारा एक देशभक्त. पहिली घंटा झाल्यावर हा बगळ्यासारखा दिसणारा देह दाढी कुरवाळीत पसार झाला. टोळक्या टोळक्यात बाहेर मैदानात उभी असलेली पोरोपोरी वर्गात आली. आपापल्या जागेवर बसली. घंटा होण्यापूर्वी कोपऱ्यात येऊन बसलेली उमा लोकापुरे काहीतरी वाचत होती. हसण्या खिदळण्याच्या नादात गाडगीळ सर 40च्या आतील, तरी त्यांचं नाव कॅक्टस ठेवलेलं. सारस्वत ब्राह्मणाचे उसने आणलेले त्यांचे सुपारी एवढाले डोळे वर्गातून फिरून गेले. या लालबुंद माणसाचा सारा कोकणी मामला. बापाला बाप म्हणणार नाही कधी बिचारा, मग बाकीचे सोडाच. कोणाशीही न बोलता हातातल्या नागव्या खडूनं फळ्यावर रेघ ओढून गाडगीळ सरांनी त्याखाली लिहिलं, पार्ट 1 MA इंग्रजी, विषय शेक्सपियर. गुळगुळीत झालेला खडू टेबलावर ठेवून भोजनावळीत पत्रावळी वाटाव्यात तसा गाडगीळ सरांनी उत्तरपत्रिका वाटल्या. ते पाठमोरे झाले. फळ्याच्या दिशेने जाण्यासाठी खडूच्या पांढऱ्या भुग्यानं डुंगणावर भरलेली काळी पॅन्ट कुंदा तेलंगच्या नजरेतून सुटली नव्हती. तिच्या गालावरची खळी मिश्किलपणे खुलली. उत्तरपत्रिका वाटून झाल्यावर प्रश्नपत्रिका वाटल्या. पोरोपोरी लिहू लागली. शेक्सपियरची नाटके, एक तौलनिक अभ्यास, प्रश्न आणि उत्तर, उत्तर आणि प्रश्न. पिंडाभोवती कावळ्यानं गिरट्या माराव्यात तसे सर वर्गात फेऱ्या मारीत होते. पहिलाच प्रश्न वाचल्याबरोबर घशाला कोरड पडली. आरपार भाजून गेलो. भाजण्याचा आणि प्रश्नाचा अर्थार्थी संबंध नव्हता, पण आतल्या आत
पाणी फिसकारत होतं, म्हणजे घाम आला होता. दरदरून म्हणा वाटलं तर 15-20 मिनटं यातच निघून गेली. पेनचा प्रवास अद्याप सुरू व्हायचा होता. कसंबसं स्वतःला सावरलं. अपराध्यासारखा खालमानेनं उत्तरपत्रिका पांढऱ्याची काळी करू लागलो. काही सुचलं नाही की खिडकीतून बाहेर झाडाकडे बघायचो. आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच झाडाच्या शेंड्यावर काळा कावळा बसला होता. मी पाहत असतानाच आणखीन 2-3 कावळे आले. फटकल मारून फांदीवरच बसले. हटवादीपणा जागा झाला. कावळ्याकडे गेलेले डोळे पुन्हा आत घेतले. दुसरं पान उघडलं. त्यावर लिहिलं, बरे झाले. कावळ्याचे शाप तेवढे नशिबी आले नाही तर पिंडदानासाठी कावळेच व्हावे लागले असते. दुसरी घंटा पडली. आता पुन्हा पंढरपूरची वारी ठरलेली न चुकता याची जाणीव झाली. डोक्यावर भिरभिरणाऱ्या पंख्याखाली बसून राहण्याची सवय झालेल्या श्रीमंत गावड्यांची धांदल उडाली होती. गाडगीळ सर वर्गात पंखे असूनही कधी सुरू करू देत नसत. दुपारच्या पेपरला मरोत सरांच्या वेळेला पंखा लावूनच पोरं मिरचीचा ठेचा तव्यात खरडावा तसा पेपर खरडायची. माझंही बरंच खरडून झालं होतं. वयाची साठी उलटावी तसा 1-1 तास संपत होता. इतक्यात गाडगीळ सर खेकसले. कोणावर तरी कुत्र्यानं भुंकावं तसं किंवा धावून जावं तसं. उजवा हात कमरेवर होता आणि डावा टेबलावर. भुवया उंचावीत ते कातावले. लाच सोडायची तर रस्त्यावर सोडा, माझ्यासमोर कशाला. हलकट कार्टे. सर्व परीक्षार्थींनी कावऱ्या बावऱ्या नजरेनं एकमेकांकडे पाहिलं. सरांचा पट्टा थांबलेला नव्हता. ये गाव भवाने, लाज वाटत नाही बसूनच पुरवणी मागायला? इकडे येऊन घेऊन जा. श्रीमंत असशील तर तुझ्या घरची. सारस्वत ब्राह्मणाच्या कोरीव डोळ्यातील अंगार पाहून माझ्या अंगाचं पाणी झालं. छाती धडधडू लागली. नव्यानं कॉलेजात आलेल्या उमा लोकापुरेची अवस्था सरांना माहीत नसावी बहुतेक. पण असं कसं म्हणावं? उमा लोकापुरे लांबसडक केसांची, उंच नाकेली पोरगी, ब्राउनिश डोळ्यांची. मनाविरुद्ध काही घडलं की हे डोळे गळागळा व्हायचे. सरांच्या गाव भवानी या शब्दांनी ती घायल झाली. डोळ्यात भरून आलेलं आभाळ वाहू लागलं. उत्तरपत्रिका भिजून गेली. ती रडताना पाहून गाडगीळ सर पुन्हा तडकले. रडायला काय झालं? कोणी मेलं तर नाही ना? चल उठ, घेऊन जा उत्तरपत्रिका. सरांनी तिला असं बोलायला नको होतं असं सर्वांनाच वाटलं. गाडगिळांची ती घोडचक होती असं माझं मन म्हणत होतं. सगळ्यांचे डोळे बाण रोखावेत तसे गाडगीळ सरांवर रोखले गेले. हातातलं पेन टेबलावर ठेवून उमा लोकापुरेनं उठायचा प्रयत्न केला, पण ती परत खाली बसली. पुन्हा उठली. अर्ध्यावर आल्यावर गाडगीळ सर अक्षरशः धावले. तिला त्यांनी धरलं, जागेवर नेऊन बसवलं. तिच्या डोक्यावरचा पंखा सुरू केला. ते परत फिरले. टेबलावरची पुरवणी पत्रिका घेतली, सही केली. गुपचूप अपराधी मनानं ती स्वतः लोकापुरेला नेऊन दिली. वर्गातलं फिरणं बंद करून सर खिडकीपाशी येऊन उभे राहिले. उंच उंच झाडाकडं पाहत शेजारून जाणाऱ्या पाय तुटक्या कुत्रीकडे पाहून त्यांनी खिडकी सोडली. ते परत खुर्चीवर येऊन बसले. ते मनातल्या मनात म्हणत होते, सॉरी मिस लोकापुरे, आय ॲम व्हेरी सॉरी. असं घडायला नको होतं. निदान तुमच्या बाबतीत तरी कराल ना मला क्षमा. नवीन आलेल्या मुलामुलीविषयी असं घडतं कधी कधी लोकापुरे. मला
खरंच मला माहीत नव्हतं हो तुमचं हे. सर पुन्हा उठले, खिडकीजवळ येऊन उभे राहिले, झाडाकडं पाहत. या झाडावर त्यांचं खूप प्रेम होतं का कोणास ठाऊक. काही घडलं, कोणी बोललं, मनाला बोचणी लागली की ते या झाडाकडं तासनतास बघत राहत. बायको अर्ध्यावर संसार सोडून गेली त्या दिवशी गाडगीळ सर याच झाडाला कवटाळून ढसाढसा रडले. कदाचित आज वर्गात घडलेली घटना विसरण्यासाठी त्यांनी हे झाड जवळ केलं असावं. 3री घंटा झाली. उत्तरपत्रिका टेबलावर येऊन पडल्या. सगळे भराभर बाहेर पडले. शेवटचा पेपर संपल्यानं दिवाळीची सुट्टी लागणार होती. सगळ्यांपाठोपाठ उमा लोकापुरे बाहेर पडली. खूप वेळ सर तिच्याकडे पाहत खिडकीत उभे होते. डोळ्यातून आलेलं पाणी पुसून टेबलाजवळ आले. उत्तरपत्रिका मोजता मोजता थांबले. लोकापुरेचा पेपर काढून ते पाहू लागले. वळणदार अक्षरावर डोळ्यातून पडलेलं पाणी पाहून त्यांच्या काळजात सर्र झालं. उत्तरपत्रिकेचा गठ्ठा बांधून ते प्रिन्सिपलच्या कार्यालयात शिरले. ब्राउनिश डोळ्यांची उमा लोकापुरे, गाडगीळ सर आणि भाजलेला मी, तिघांचे रस्ते वेगळे झालेत. आता मीही इंग्रजीचा प्राध्यापक झालोय. फाडफाड बोलतो. शेक्सपियर तोंडपाठ झालाय. तेच बोलून आणि शिकवून शिकवून जीभ चरबड झालीये. केव्हा केव्हा झाडाकडे मीही पाहतो. तिथं उमा लोकापुरे दिसते. वर्गातल्या भिंतीवर दिसते. लांबसडक केसात दिसते. माझ्या बायकोच्या डोळ्यात दिसते. एका सकाळी गाडगीळ सर दिवाळीत स्कूटरवर आपल्या करत्या सवरत्या पोराला घेऊन अपघातात मेले. कायमचा रस्ता बदलून गेले. कोणी म्हणतात स्वर्गात गेले, कोणी म्हणतात कैलासवासी झाले, मोक्षाला गेले. असं म्हणणारा एकही मिळाला नाही. दिसला नाही म्हणा फार तर. भर उन्हात सरांची आणि त्यांच्या मुलाची प्रेतयात्रा निघाली. भर उन्हात सरांची आणि त्यांच्या मुलाची प्रेतयात्रा निघाली. बरेच लोक अंत्ययात्रेत सामील झाले होते. सरांपेक्षा त्यांच्या पोराचं सगळ्यांना अधिक वाईट वाटत होतं. रस्ता गप्प पडून होता. त्याच्यावरून दुःख व्याकुळ पावलं पुढं सरकत होती. उजवीकडच्या बोळातून प्रेतयात्रेने वळण घेतलं. आळीपाळीनं खांदेकरी बदलत होते. स्मशान येण्यापूर्वी बाप लेकांची तिरडी एका ठिकाणी टेकवली, पुन्हा उचलली. त्याचवेळी काखेत कुबडी घेऊन उमा लोकापुरे शोक आवरीत आवरीत अंत्ययात्रेत दाखल झाली. अंत्ययात्रेत धीम्या पावलानं चालणारा जमाव इतक्या हळूहळू का चालत होता? उमा लोकापुरेच्या निर्जीव कुबड्या आपल्याबरोबर चालू शकणार नाहीत म्हणून, की 2 जीव आपल्यापासून निघून गेले म्हणून? खरंच लोक असं का चालतात? कोणासाठी? माझ्यासाठी की कुबड्यांचा आधार घेऊन लोकापुरेला आल्याबरोबर चालता यावं म्हणून? आकाशाला डोळे लावलेल्या गाडगीळ सरांना तर हा प्रश्न पडला नाही ना. स्मशानात सगळेच पोहोचले. प्रेतावर लाकडे रचण्यात आली. चितेला अग्नी देण्यापूर्वी तोंडात पाणी कोणी सोडायचं? पाणी पाजणाराही गेला. कोणीतरी पाणी पाजलं. गासलेट ओतलं. अग्नी देण्यात आला. ज्वाला भडकल्या. उमा लोकापुरेच्या काखेतील कुबड्या गळून पडून ती खाली केव्हा कोसळली याचा कोणालाच पत्ता लागला नाही. निर्जीव कुबड्या मात्र सजीव बनून काहीतरी सांगू इच्छित होत्या, बोलू इच्छित होत्या. डोळे असते तर त्याही रडल्या असत्या. झाडाच्या बुंध्याचा आधार घेऊन उमा भानावर आली. त्यावेळी सर्वच जण परतत होते हलक्या पावलानं, संथ, अगदी संथपणे.
महावीर जोंधळे यांचा उमा लोकापुरे नावाचा ललित आकृतिबंध लेख येथे समाप्त.